या विराजमान होणार आहेत, तर उपमहापौर पदावरती भाजपचे कृष्णा पाटील हे विराजमान होतील। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपकडून संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे उपस्थित असतील। महापौर दालनासह महासभेचं सभागृह फुलांनी सजवण्यात आलंय। ठाणे महानगरपालिकेची प्रशासकीय राजवट 4 वर्षानंतर संपुष्टात आली आहे आणि आज महापौर आणि तर पदावरती यावेळी राज्याचे एकनाथ शिंदे, प्रताप भाजपकडून निरंजन डावखरे, महासभेचं सभागृह फुलांनी सजवण्यात आलंय। ठीक 11:30 वाजता महापौर शिवसेनेकडून शर्मिला पिंपोळकर गायकवाड तसेच भाजपकडून कृष्णा पाटील उपमहापौरपदी विराजमान होणार आहे। त्यासाठीच महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। दोन्ही पक्षाचे महायुतीचे झेंडे शिवसेने आणि भाजपकडून लावण्यात आलेले आहे, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे 131 जे नगरसेवक आहे ते देखील या ठिकाणी असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मोठी जय्यत करण्यात आलेली आहे। पक्षाचे झेंडे आणि भाजप लावण्यात आलेले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे नगरपालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी यांचा ठेवण्यात 131 जे नगरसेवक आहे ते देखील या ठिकाणी असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, भाजपकडून आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर तसेच पक्षातील पदाधिकारी तसेच ठाणेकर या महापौर बसवण्याकरिता या ठिकाणी उपस्थिती लावणार असल्याचं बोललं जात आहे आणि मोठ्या प्रमाणात सध्या ठाणे महानगरपालिकेत जे तयारी आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटिन